आम्ही आज माननीय महापौर सौ संगीता खांडेकर मॅडम, स्थायी समितीच्या सभापती व इरा नदीच्या खोलीकरणासाठी जी उपसमिती गठीत करण्यात आली त्याच्या अध्यक्षा आदरणीय सौ मनस्वीताई गिरे मॅडम आणि या समितीच्या सदस्य आमच्या सहकारी नगरसेविका सौ श्रुती घटे मॅडम यांच्यासह आम्ही अधिकाऱ्यांना घेऊन आणि कंत्राटदारासोबत पुन्हा एकदा खोलीकरणाची पाहणी करण्यासाठी आज गेलो। तेव्हा मी प्रत्यक्ष आमच्या खोलीकरण समितीच्या अध्यक्ष मान्य अध्यक्षा मॅडम व सदस्य मॅडम तसेच मान्य महापौर मॅडम यांना अधिकाऱ्याच्या आणि कंत्राटदाराच्या समक्ष सांगितलं। आजही त्या कंत्राटदारानं त्या ठिकाणी रुईबन मंदिरासमोरची माती चोरी गेली याचा पुनरुच्चार केला। माती चोरी जाते कशी हे आम्हाला अजूनपर्यंत समजलेलं नाहीये। नदीच्या पात्रात आजही आरवडच्या बाजूला तिकडे जमलगट्टीच्या बाजूला नदीच्या पात्रामध्ये माती टाकलेली आहे। थोड्याशा पावसानं तिथं गार्डन तयार झालेलं आहे। 2-4 पावसाच्या चांगल्या सरी आल्या तर नदीतली माती नदीत जाणार आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी माती चोरी झाली आहे, माती विक्री झालेली आहे। स्वतः कंत्राटदाराने ही माती विक्री केलेली आहे। रेती मिश्रित माती महसूल विभागाला अंधारात ठेवून केलेली आहे आणि एकीकडे माती विकून तेही पैसे कमवले, दुसरीकडे महानगरपालिकेकडून खोलीकरणाच्या नावाखाली पैसे घ्यायचे असा हा भाग आहे। आणि त्यामुळे या खोलीकरणाच्या कामामध्ये आज स्वतः मान्य महापौर मॅडम, स्थायी समिती अध्यक्ष मॅडम समितीने त्यांना स्पष्ट निर्देश दिले। जेवढं काम झालं, जेवढी माती आम्हाला दिसणार, जेवढं मेजरमेंट होणार तेवढेच पैसे आम्ही देणार। काढलेल्या मातीची, विकलेल्या मातीची चौकशी महसूल विभागाला करायला लावणार असं या ठिकाणी आज आम्ही निर्देश माननीय महापौर मॅडम आणि स्थायी समिती मॅडम अध्यक्ष मॅडम यांनी संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना स्पष्टपणे दिलेले आहे। या ठिकाणी महानगरपालिकेतर्फे जे काम देण्यात आलेलं आहे ते काम असं होतं की इराई नदीमधून माती काढायची, खोलीकरण करायचं आणि गाळ काढायचा आणि तो गाळ जो आहे तो गाळ एका ठिकाणी नेऊन डंप करायचा, गोळा करायचा आणि ज्या ठिकाणी जो डंप करायचा आहे तिथे डंप करण्याचे ट्रान्सपोर्टेशनचे पैसे आपण कंत्राटदाराला देणार होतो। त्याची लीड म्हणतात टेक्निकल भाषेमध्ये, ती 1 किलोमीटरची होती। म्हणजे 500 मीटर जाणे आणि 500 मीटर येणे, 1 किलोमीटरचे पैसे त्यांना मिळणार होते। त्याने 100 मीटरवरही माती टाकली, 200 मीटरवरही टाकली तर त्याला 1 किलोमीटरचे पैसे मिळणार होते। तेव्हा 500 मीटरच्या आतमध्ये ज्या ज्या ठिकाणी त्यांनी माती टाकलेली आहे त्याचे तर पैसे घेण्याचा प्रश्नच येत नव्हता। पण तिथेही लोकांकडून 12 चक्क्याचा हायवा जो आहे त्याचे 800 रुपये भरून द्यायचे, 10 चक्क्याच्या हायवाचे 600 रुपये भरून द्यायचे, ट्रान्सपोर्टेशनचे वेगळे, असे सरसकटपणे खोलीकरणाच्या नावावर एक वेगळा अवैध धंदा या ठिकाणी करण्यात आला। आणि त्यामुळे प्रत्यक्षात जे खोलीकरण व्हायला पाहिजे योग्य पद्धतीने ते सुद्धा झालेलं नाहीये। अनेक ठिकाणी नदीपात्रात माती दिसते आहे। खोलीकरणाच्या नावाखाली शासनाच्या निधीची उधळपट्टी करण्याचा हा प्रकार आहे, तो आता आम्ही रोखून धरलेला आहे, थांबून दिलेला आहे। त्याची चौकशी निश्चितपणे होणार आहे आणि झालेल्या कामाचेच पैसे द्यायचे आणि अवैध विक्री जी माती झाली त्याची चौकशी करायची असा निर्णय आज या ठिकाणी झालेला आहे। 2,80,000 क्यूबिक मीटर का काम था अपना, लेंथ वाइज नहीं अपन अंदाजा निकाले उन्होंने कि 4 किलोमीटर का काम। आपण किती माती उठते ते पाहून घ्यायचं, पुन्हा येऊन ग्रेड द्यायचं। यहाँ से निकल सकता है। पहले तो सिर्फ एक छोटी सी नाली बनी हुई थी। 10 दिन वो काम करके मैंने लगाया